मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता काल करण्यात आली. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींना यामुळे दिलासा मिळालेला आहे. 17 वर्षांनंतर NIAच्या विशेष न्यायालयाचा हा निर्णय जो आहे तो दिलेला आहे. पण ठोस पुरावे न मिळाल्यामुळे हा निकाल जो आहे तो निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आली. संशय आहे, पण सर्व पुरावे सादर करण्यात सरकार पक्षाला जे आहे ते अपयश आलेलं आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये या आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष जे आहे ते लागून राहिले होते. मालेगावातील मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन 6 जण ठार आणि 100हून अधिक जखमी झाले होते. रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर द्विवेदी अशी या प्रकरणातील अन्य आरोपींची नावे आहेत. NIAच्या विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश AK लाहोटी यांनी तपास यंत्रणेला सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. संशय आहे, पण ठोस पुरावे सादर करण्यात अपयश असं कोर्टानं नमूद केलेलं आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी आता निर्दोष सुटलेले आहेत.